श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुंभ. आज मी ज्याबद्दल बोलणार आहे तो विनोद नाही. आणि जर तुम्ही सध्या हा व्हिडिओ पाहत असाल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला हे पाठवले आहे. कारण आज आपल्याला मिळणारी चिन्हे सामान्य नाहीत. हे चिन्ह विश्वाच्या महान रहस्यांपैकी एक आहे. यावेळी तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण गेल्या वर्षी तुम्ही बरेच सहकारी गप्प राहिलात आणि ते वरून हसायचे, परंतु ते आतून खूप तुटलेले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या नशिबाला अनेक वेळा शाप दिला आहे. कारण तुम्हाला तुमच्या मेहनतीचे, तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि तुमच्या चांगुलपणाचे फळ वेळेवर मिळाले नाही. पण आजपासून काय बदलणार आहे याचे सत्य ऐकल्यावर तुम्ही रडाल. कारण आज नंतर तुमच्या जीवनात एक मूड असणार आहे, जिथे तुम्हाला अशा गोष्टी दिसतील ज्यावर तुम्ही स्वतः विश्वास ठेवणार नाही. पुढच्या 48 तासात एक खूप मोठा निर्णय लिहिला गेला आहे. इतिहासातील एक निर्णय जो तुमच्या नशिबाचा मार्ग बदलेल. कोणाची तरी जीभ बंद होईल, कोणाचा तरी अभिमान तुटेल आणि तुमच्या आयुष्याचा नवा मार्ग मोकळा होईल. परंतु यावेळी सावधगिरी बाळगणे जितके चांगले आहे तितकेच धोकादायक आहे. कारण तुमच्याबरोबर हसत असलेल्या काही लोकांनीही तुमच्या पाठीमागे तुमचा नाश करण्याचे नियोजन केले आहे. आजपासून तुमच्या राशीमध्ये एक सक्रिय बदल होईल, जो तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या उघडेल आणि संपवेल. किंवा तुम्हाला संपत्ती आणि यशाकडे नेईल. पण त्यासोबत एक मोठा धक्का देखील लिहिला गेला आहे, जो केवळ मानसिकदृष्ट्या बळकट लोकच सहन करू शकतील. आणि आज मी तुम्हाला सांगेन की तुमचा शत्रू कोण आहे आणि तुमच्या पाठीमागे कोण पडलेले आहे. म्हणून व्हिडिओ मध्यभागी ठेवण्याची चूक करू नका. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट गमवाल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उपाय सांगेन की 3 चिन्हे जर तुम्ही पुढच्या 48 तासात पाहिले तर समजून घ्या की तुमचे नशिबाचे कुलूप उघडले आहे. आणि एक शक्तिशाली उपाय देखील आहे, जो शत्रू देखील तुम्हाला खराब करू शकणार नाही. पण त्यांच्यासमोर ठाकूरजींचे 2 खरे भक्त आज व्हिडिओ पाहत आहे. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक देऊन या यूट्यूब चॅनलची सदस्यता घेऊया. आणि खालील कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहा. कारण आता तुमचा खेळ संपलेला नाही, तुमचा विजय साजरा केला जाईल. म्हणूनच जर तुमचा महादेववर विश्वास असेल तर तुम्ही खालील टिप्पण्यांमध्ये हर हर वरदाती म्हणू शकता. महादेव अधूनमधून खऱ्या श्रद्धेने लिहितात की तुमची ही टिप्पणी जितके जास्त लोक वाचतील तितके जास्त भोलेनाथ तुमचे खिसे भरून टाकतील. होय, आता काळजीपूर्वक ऐका. कारण आज मी जे सांगणार आहे ते केवळ एक भविष्यवाणी नाही, हा एक थेट इशारा आहे आणि देवाने दिलेले वरदान देखील आहे. कारण पुढील 48 तास तुमच्या आयुष्यात काय होणार आहे हे ऐकल्यानंतर तुम्ही खरोखरच सांगाल की आता तुम्ही वेडे होणार आहात. कारण अशी वेळ येते जेव्हा तुमचे नशीब अचानक बदलेल. मूळ लोकांनी तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवली, तेच लोक उद्यापासून तुमच्यासमोर नतमस्तक होणार आहे. पण एक गोष्ट ऐका, ही वेळ तुमच्यासाठी जितकी चांगली आहे तितकीच धोकादायक सिद्ध होईल. कारण आजपासून असा एक गुप्त खेळ सुरू झाला आहे, जो जर तुम्हाला समजला नाही तर निर्माण झालेली संधी तुमच्या हाताबाहेर जाईल. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. कारण शेवटी मी तुम्हाला सांगेन की 3 चिन्हे सापडतील. मग समजून घ्या की नियती उघडली आहे. आणि ती एक गोष्ट की जर तुम्ही आज असे केले तर तुमच्या आयुष्यात पैसा धबधब्याप्रमाणे आणि शिवाच्या उपायाप्रमाणे येईल, जो तुमचे रक्षण करेल. तर तुमच्या आयुष्याच्या पुढील 48 तासांच्या आत काय सुरू होईल याची सुरुवात करूया. दिवस कसा जाईल? माझ्या अनुयायांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या काही काळात खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिलात आणि अनेक लोकांना मदत केली आहे. तो त्यांच्या कुटुंबाचीही काळजी घेतो. आणि त्या बदल्यात काय मिळाले? फसवणूक, तणाव, अपमान, पैशांचा ताण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपेच्या रात्री. बऱ्याच लोकांना तुम्हाला आतून तोडले.
गेले काही दिवस आणि सध्या काही लोक असा विचार करत आहेत की आता सर्व काही सोडून द्या आणि आता सोडून द्या. पण आता हार मानण्याची वेळ नाही. सर्वात जास्त ताकदीने आणि वेदनेनेही हसण्याची ही वेळ आहे. कारण वेदनेतही हसणे म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? कारण एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप समस्या आणत असली तरी तुम्ही त्यांना तुमच्या बाजूने हसत हसत बाहेर पाठवता. जे तुमच्याकडे संकटात आले तर त्यांचे दुःख नाहीसे करतात. तुम्ही असा माणूस आहात आणि म्हणूनच देव आता तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे. आता काळजीपूर्वक ऐका. कारण पुढील 48 तासानंतर जी ऊर्जा निर्माण होत आहे ती देखील खूप धोकादायक आणि शक्तिशाली आहे. ही वेळ तुमच्यासाठी 3 मोठ्या गोष्टी घेऊन येणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळतील, मोठा निर्णय आणि जीवनात सुरुवात होणार नाही. एका व्यक्तीचा पर्दाफाश होईल. होय, जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल जो तुमच्याशी गोड बोलतो परंतु आतून जळत असेल आणि तो तुमच्यासाठी चुकीचा विचार करत असेल तर पुढील 48 तासानंतर त्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल. आणि जेव्हा तो चेहरा बाहेर येईल तेव्हा तुम्हाला वाटेल की मी आतापर्यंत किती मूर्ख होतो. परंतु काळजी करू नका माझ्या साधक, कारण त्यानंतर ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून बाहेर जाईल आणि त्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल. त्यानंतर तुमचे जीवन एका नवीन ऊर्जेत रूपांतरित होईल आणि तेव्हापासून तुमचे नशीब उंचावेल. कारण हा तोच माणूस होता जो तुमच्या आयुष्यात काटा बनवून तुम्हाला वारंवार फसवत होता. तुम्हाला वारंवार आग लागली आहे. आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एका नवीन व्यक्तीचा प्रवेश होईल जो तुमच्या कामात मोठा नफा कमवेल. पण प्रत्येक संधीची घाई करू नका. आधी विचार करा आणि मग निर्णय घ्या. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मोठे हृदय असलेले व्यक्ती आहात. तुम्ही नातेसंबंधांमध्ये खूप प्रामाणिक आहात. पण नेहमीच असे होते असे नाही. तुम्ही नेहमीच लोकांसाठी चांगले करण्याचा विचार करता. तुम्ही ज्या नातेसंबंधांमध्ये प्रवेश करता त्यांचे तुम्ही नेहमीच कौतुक करता. पण तुमच्या समोरची व्यक्ती चुकीचा विचार करते. तुम्ही त्यांना चांगले करण्याचा जितका जास्त विचार करता तितके त्याला तुमचे वाईट हवे असते. नात्यात 2 प्रकारचे बदल होतील. पुढील 48 तासानंतर ज्यांचे संबंध खरे असतील, ज्यांचे संबंध मजबूत असतील, घरात आनंद वाढेल, नात्यात विश्वास वाढेल. परंतु ज्यांच्या नात्यात फसवणूक झाली आहे, सत्य बाहेर येईल आणि सत्य थोडे कडू असेल. परंतु ते नक्कीच होईल, कारण तेच तुमचे तारण आहे. जरी तुमचे हृदय तुटले असले तरी काळजी करू नका. कारण पुढील 48 तासानंतर तुमच्या जीवनात आशेचा एक नवीन प्रकाश येईल. आता माझे साधू लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला पुढील 48 तासांच्या आसपास या 3 पैकी कोणतीही चिन्हे दिसली तर समजून घ्या की देव तुमच्याबरोबर आहे. अचानक झोप कमी होणे. जर रात्री तुमची झोप अचानक तुटली आणि तुम्हाला तुमच्या मनात अस्वस्थ वाटत असेल तर हे चिन्ह तुमच्या नशिबाचे चक्र फिरवेल. दुसरा क्रमांक, वारंवार शिवाच्या नावाचे पठण करत आहे. जर ओम नमः शिवाय किंवा महादेव हे शब्द कोठून तरी वारंवार ऐकू आले तर त्यांनी समजले भगवान भोलेनाथाची कृपा तुमच्यावर बरसते आहे. तिसऱ्या क्रमांकाची चिन्हे म्हणजे जुन्या गोष्टींकडे परत जाणे. जर एखादा जुना मित्र, जुने नातेसंबंध, जुने पैसे किंवा जुनी संधी अचानक परत आली तर समजून घ्या की एक नवीन काळ सुरू झाला आहे. माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. मी आता ज्याबद्दल बोलणार आहे ते खूप गंभीर आहे. घाबरू नका. फक्त या मार्गाने जा. भगवान भोलेनाथ तुमची पर्स भरतील. महादेव म्हणतो, चुकीचे काम सोडून द्या, चुकीच्या लोकांपासून दूर राहा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. पुढच्या 48 तासानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणारे मोठे चमत्कार पाहाल तेव्हा तुम्ही खरोखरच रडाल. ते फक्त माझे चाहते आहेत. आता मी कशाबद्दल बोलणार आहे ते काळजीपूर्वक ऐका.
कारण जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर भगवान शनिदेव तुमच्या आयुष्यावर नक्कीच कृपेचा वर्षाव करतील. कारण आता जे उपाय सांगणार आहे की मी अंतिम इशारा देत आहे ते सर्वांना कळणार नाही. कारण बरेच लोक व्हिडिओ अर्ध्या पाहिल्यानंतर निघून गेले असतील. पण जर तुम्ही व्हिडिओ पाहणे थांबवले असेल आणि पाहत असाल तर तुमचे कल्याण होणारच आहे. तुम्ही आत्ता करू नये अशा 3 गोष्टी येथे दिल्या आहेत. ते कोणाला दाखवू नका. कोणावरही कोणत्याही गोष्टीबद्दल ओरडू नका. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. शेवटचा इशारा. जर तुम्ही यावेळी चुकीचा मार्ग निवडला, एखाद्या निष्पाप व्यक्तीला दुखावले किंवा अहंकार दाखवला तर तीच चांगली बातमी नंतर मोठे वादळ निर्माण करेल. पण जर तुम्ही यावेळी नम्रता, संयम, विश्वास या तिघांना धरून ठेवले तर लक्षात ठेवा की तुमचे नशीब बदलण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला तयार आहात का? जर होय तर खाली टिप्पणी करा की होय गुरुजी, मी या 3 गोष्टी लक्षात ठेवीन आणि माझ्या आयुष्यात चांगले काम करेन. माझी कृपा तुमच्यावर राहील. आता कायदा काय म्हणतो ते देखील ऐका. हा एक असा मंत्र आहे जो आपल्या जीवनात उद्या येण्यापूर्वी आपल्याला एक संकेत देतो. हाच मंत्र आहे. मी तुम्हाला आधी सांगू इच्छिते. रुद्राक्षाचे उत्पादन सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घेणे चांगले. अन्यथा 11 दिवस सतत पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून 108 वेळा मन ठेवून बसा. जप करताना फक्त एकच भावना मनात ठेवा. माझे काम शुद्ध आहे. माझे नशीब योग्य दिशेने जाते आणि जप करताना काळजी घेते. कोणाचेही नुकसान करू नका. खोटा राग आणि अहंकारापासून संरक्षण. 1 मिनिट जप केल्यानंतर स्वतःमध्ये शांतता ठेवा आणि मन शांत करून बसा. तुमचे नशीब बदलेल आणि जीवनात येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात होईल आणि तुमच्या जीवनात आशेची एक नवीन पहाट उगवेल. तो मंत्र आहे ओम नमः शिवाय शान वंशराय नमः. हा मंत्र एकत्र वाचा. तुम्ही 11 दिवस या मंत्रांचे पठण कराल का? जर तुम्ही उद्यापासून होय वाचले तर आत्ता टिप्पणी करा की होय गुरुजी, तुम्ही मला सांगितलेल्या मंत्राचा मी सतत 11 दिवस जप करेन. 108 वेळा देव तुमच्या भक्तीवर प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल असा माझा दावा आहे. तसेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. पण घाई करू नका. प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. कारण एक चुकीचा निर्णय तुम्हाला पुन्हा मागे नेऊ शकतो. पण योग्य निर्णय तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. आता मी तुम्हाला एक अंतिम इशारा देते. जर तुम्ही या काळात अहंकार दाखवला किंवा चुकीच्या मार्गावर गेलात तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते. पण जर तुम्ही नम्रता, संयम आणि विश्वास ठेवला तर कोणीही तुमच्या यशाला थांबवू शकणार नाही. कारण देवाची कृपा तुमच्यावर आहे आणि जेव्हा देव सोबत असतो तेव्हा कोणतीही अडचण मोठी राहत नाही. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही तयार आहात का तुमचे नशीब बदलण्यासाठी? जर होय तर मनापासून विश्वास ठेवा आणि पुढील 11 दिवस हा मंत्र जपा. कारण हे दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत. आणि लक्षात ठेवा, तुमची कथा इथे संपत नाही, तर इथूनच तुमच्या यशाची खरी सुरुवात होते आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.